नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा बोलावा, नवस करण्याची योग्य पद्धत कोणती आहे, या सर्व गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या स्वामी महाराजांच्या आश्वासक मंत्राचा अनेकांना अनुभव आल्याचे म्हटले जाते. अनेक भाविक तसा अनुभव बोलून दाखवतात. समस्या अडचणी असल्या, प्रयत्न करूनही त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसेल तर स्वामींना मनापासून हाक मारली तर आपल्या मनाला दिलासा मिळतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. दत्तात्रयांचे अवतार मानले गेलेले श्री स्वामी समर्थ महाराज अनेक मार्गांनी भक्तांच्या हाकेला धावून जातात. श्री स्वामी समर्थ महाराज अद्भुत आहेत. स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत. ते अव्यक्त आहेत. ते भक्तांसाठी नाम व रूप घेतात. स्वामी ओंकारातील पहिला स्वर अकार म्हणजे शेषशायी विष्णू भगवान आहेत. स्वामी अचलोपम म्हणजे उपमा न देता येण्यासारखे अथांग सामर्थ्य व ज्ञानरूप आहेत. स्वामी अतर्क व अनुत्तम आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामी सर्व जीवातील प्राण व तेज आहेत. स्वामी नित्य जागृत आहेत. स्वामी अतींद्रिय स्मृतगामी म्हणजे स्मरण करताच हाक मारताच भक्तांसाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. अशा श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा करायचा याचा विचार आहे. तर मग श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा करायचा? स्वामी समर्थ महाराज मनातील इच्छा लगेच पूर्ण करतात. म्हणून नवस कसा करायचा? आपले कल्याण व्हावे, सुख लाभावे, कुटुंब मुलांची प्रगती व्हावी यासाठी माणूस आयुष्यभर झटत असतो, प्रयत्न करत असतो, मेहनत करत असतो. परंतु अनेकदा कितीही प्रयत्न केले तरी एखादी गोष्ट पूर्णच होत नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरी अडी अडचणी थांबतच नाहीत. प्रयत्न निष्फळ ठरून पदरी काही पडतच नाही. तेव्हा आराध्य देवतेला साकडे घातले जाते. देवाकडे मनापासून मागणे मागितले जाते. अनेकदा नवसही बोलले जातात. श्री स्वामी समर्थ महाराज मनातील इच्छा लगेच पूर्ण करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. आणि हे खरंच आहे. भक्तांच्या हाकेला स्वामी समर्थ महाराज धावून जातात. अडचणीतून भक्ताला सोडवतात, अशी अनेकांची श्रद्धा आहे. अनेकांना तसे अनुभव पण आले आहेत. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस करण्याची इच्छा असेल तर तो नवस कसा करावा, त्याचे काय नियम आहे, ते सर्व माहिती जाणून घेऊया. त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामींना अगदी साधेपणा प्रिय आहे. अगदी घरच्या घरी पण आपण स्वामींना नवस करू शकतो. यासाठी काही मोठी पूजा होम हवन करण्याची गरज नाही, असे म्हटले जाते. एकतर आपण सकाळी आपलं नित्यकर्म आटोपून शुचिर्भूत होऊन आपण दिवसभरात किंवा सकाळी केव्हाही आपण देवासमोर बसायचं. घरातील स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल त्या मूर्ती किंवा फोटो समोर आपण दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, स्वामींची मनापासून प्रार्थना करावी. हातामध्ये एक नारळ घ्यायचं आणि स्वामींसमोर हात जोडून तुमचं जे काही मागणं आहे ते मागायचं. स्वामींना सांगायचं. संकट समस्यांची गाऱ्हाणी मांडायची स्वामींसमोर. स्वामींना साकडं घालायचं आणि आपल्याला काय नवस आहे तो बोलायचा. तो स्वामींना नवस बोलून दाखवायचा. स्वामींसमोर नतमस्तक व्हायचं. स्वामींच्या मठात जाऊन पण आपण नवस बोलू शकता. आणि जर समजा तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा शहरात मठ मंदिर नसेल तर आपण घरी पण नवस बोलू शकतो. नारळ हातात घेऊन स्वामींना तुमची इच्छा सांगायची. तुम्ही काय सेवा करणार आहात याचा उल्लेख नक्की करावा. नवस पूर्ण झाल्यावर तुम्ही काय करणार याचा उल्लेख करायचा. नवस पूर्ण झाल्यावर ते नारळ आपण नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं. यासह स्वामींना प्रार्थना करायची की स्वामी समर्थ महाराज हा नवस आहे तो शक्य तितक्या लवकर पूर्ण व्हावा, अशी प्रार्थना करायची. स्वामींसमोर नतमस्तक व्हायचं. तसंच जे शक्य आहे ते यथाशक्ती करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल असं आश्वासित शब्द स्वामींना द्यायचा. स्वामींकडे मागितलेली गोष्ट पूर्ण झाली तर नवस फेडण्यासाठी शक्य असेल तर अक्कलकोटला जाऊन स्वामींचं दर्शन घ्यावं. सर्वात महत्वाचं म्हणजे एकदा स्वामींना नवस बोलला
आणि तो नवस पूर्ण झाला तर जे काही वचन तुम्ही स्वामींना दिलं आहे ते पूर्ण करायला अजिबात विसरायचं नाही. स्वामींना केलेला नवस फेडण्याचा विलंब करू नका, अन्यथा अडचणी समस्यांना सामोरं जाऊ लागू शकतं. स्वामी दयाळू असले तरीही ही गोष्ट चुकवू नका. नवस पूर्ण झाल्यावर पूर्ण श्रद्धेने शब्द पाळणे आवश्यक आहे. केवळ औपचारिकता म्हणून नवस बोलणे योग्य नाही. अंतर्मनातून भक्ती आणि श्रद्धा असणे आवश्यक आहे. स्वामी सेवा सुरूच ठेवा. स्वामींना सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे स्वामींची सेवा. स्वामी सेवा रोज नित्य नियमाने जी आहे ती सुरू ठेवा. नामस्मरण कायम ठेवा. स्वामी चरित्र सारामृत, गुरु लीलामृत, गुरु चरित्र, स्वामींचा तारक मंत्र याचे पठण करावे. नवस पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागू शकतो हे अनेक घटकांवर अवलंबून आहे. असे म्हटले जाते की तुम्ही काय नवस बोलला आहात, किती निष्ठेने आणि श्रद्धेने नवस बोलला आहात, स्वामींवर तुमचा किती विश्वास आहे, स्वकर्मातून स्वामींना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करता का, इतर लोकांना तुम्ही मदत करता का, तुम्ही सदाचारी आहात का. काही वेळा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी नियतीचा योग्य वेळ येणे आवश्यक असते. केवळ नवस बोलून भागणार नाही. नवस जो तुम्ही बोलला आहात, म्हणजे समजा तुम्ही जर असा नवस केला की मी स्वामी चरित्र सारामृत पारायण याचे मी 11 पारायण करेल किंवा 21 करेल, असा जर तुम्ही नवस बोलला तर त्या दिवसापासूनच तुम्ही नवस बोलला त्या दिवसापासूनच तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचन सुरू करा. असं नाही की जेव्हा नवस पूर्ण होईल तेव्हा मी वाचनाला सुरुवात करेल, पारायण करेल. आपण आपल्या स्वामींशी डील करत नाही आहोत. आपण एवढे मोठे नाही आहोत. स्वामी ब्रह्मांड नायक आहेत. ते आपल्या भक्ताची हाक ऐकून भक्ताला मदतीचा हात देतात. प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. तुमच्या प्रयत्नांना कृतींना स्वामी बळ गुरु कृपेची साथ लाभू शकेल. आपला नवस पूर्ण होईलच असा विश्वास आपण आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा. जर स्वामींवर विश्वास असेल तरच नवस लवकर पूर्ण होईल. स्वामी थोडी भक्ताची परीक्षा घेतात. स्वामींच्या परीक्षेचा पेपर जरी कठीण असला तरी पण जर आपण त्यांच्या परीक्षेत पास झालो तर स्वामी समर्थ महाराज त्या भक्ताला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद देतात. देवावर विश्वास असला तर पास होणारच. पण घाबरू नका. आपले स्वामी खूप दयाळू आहेत. स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही गमावू नये. स्वामींवर विश्वास ठेवा आणि सतत नामस्मरण करत राहा. इच्छा लवकर पूर्ण न झाली तर निराश होऊ नका. आपली इच्छा नक्की पूर्ण होईल याची खात्री मनात ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा आणि बाकी सगळं स्वामींवर सोडा. स्वामी सर्व आपलं नीट व्यवस्थित बघून घेतो. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ.